नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 29 जुलै 2024 सोमवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर समोर आंदोलनकर्ता सुमंत सदानंद भक्त उर्फ भगत, माजी अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती जमाती आघाडी अहमदनगर हे बसले आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या विविध पोलीस स्टेशनमध्ये खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, गंभीर दुखापत करून लूटमार करणे, अवैध वाळू उपसा करणे, जीवे मारण्याच्या हेतूने अपहरण करणे, अग्निशक बाळगणे, त्याची विक्री करणे, दहशत निर्माण करण्यासाठी दंगल करणे सारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीविरुद्ध केलेल्या तक्रारीची पोलीस प्रशासन दखल घेत नाही। तसेच सदर टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ कुटुंबासह आमरण उपोषण आंदोलन करीत आहे। यावेळी डॉक्टर अरविंद मोरे, शशी अवतोडे, आशिष भगत आदी उपस्थित होते। मल्हारमधील सराईत गुन्हेगार विलास लोखंडे याची टोळी, ती टोळी दरोडे, लूटमार करणे, खून असे विविध गुन्हे त्यांचे विविध पोलीस स्टेशनला दाखल. त्यांनी मी नातू आणि नाताला घेऊन चाललो होतो, माझ्यावर अचानक हल्ला केला दिवसाढवळ्या आणि माझ्या खिशातले 60,000 लुटून नेले. पोलीस, दोन्ही प्रशासन राजकीय प्रेशर खाली त्यांच्यावर काही कारवाई करीत नाही. सराईत गुन्हे, मग सराईत गुन्हेगार अजून आमच्यावर दडपण आणता आणि त्या सराईत गुन्हेगारापासून आमच्या जीविताचा धोका आहे. या सराईत गुन्हेगारावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या कुटुंबाला सुरक्षितता मिळाली पाहिजे, याची मागणी आहे आमची. कोण पुढारी येते, काय कोणाचा दबाव खाली का? आता लोणीचे पुढारी आहेत. आता लोणीचे काय पालकमंत्री जे त्यांचं ऐकतं, लोणी पोलीस स्टेशन त्यांचं ऐकते. मग आम्ही भारतीय जनता पार्टीचे 30-35 वर्षापासून पदाधिकारी, पण आम्हाला काही न्याय मिळत नाही आणि वरून पण दखल घेतली जात नाही. वरिष्ठांना याविषयी बोलले, वरिष्ठांना अनेक वेळा निवेदन दिले, काय अजून आपल्याला त्यांनी काय संपर्क केला नाही. 30-35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीच काम करतो आम्ही. विखेंच्या विरोधात संघर्ष केला, भारतीय जनता पार्टी उभी केली, पण आता सध्या आमच्यावर अन्याय चालू आहे. बुद्रुक येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. लोणी पोलिसांकडून वारंवार सदर आरोपींना सहकार्य केलं जात आहे, त्यांच्यावरती कारवाई टाळाटाळ केली जात आहे. त्यांच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तर कोलार बुद्रुक येथील विलास लोखंडे, प्रसन्न विलास लोखंडे यांची जी सराईत गुन्हेगारांची टोळी आहे, हे सराईत गुन्हेगारांच्या टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत आणि हे पूर्ण टोळीला ऑपरेट करतात. परिसरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून आणतात आणि या टोळीवरती, टोळीच्या प्रमुखांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या सदराखाली कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत.